नमस्कार, मी डॉक्टर स्मिता करटे। आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज। आपण जर चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आजची बातमी। येथे रोज देवीची विधिवत पूजा केली जाते आणि 9 दिवसाचा 9 शृंगार देवीचा केला जातो। आजचे रूप हे उद्या नसणार आहे आणि उद्याचं रूप हे परवा नसणार आहे। त्याच्यामुळे आजचं रूप हे वेगळं असणार आहे आणि उद्याचं रूप हे वेगळं असणार आहे। रोज देवी वेगवेगळ्या स्वरूपात दर्शन देते भक्तांना आणि भक्तांना पावणारी देवी म्हणून ही साळुंद देवी प्रसिद्ध आहे। नमस्कार, सर्व भक्तांचे साळुंद देवी मंदिर आणि साळुंद देवी मंदिर ट्रस्ट सर्फे मी सचिन पाठक सर्वांचे स्वागत करतो। 10 दिवस इथं जत्रा यात्रा मोठ्या प्रमाणात भरते आहे। ही नवसाला पावणारी साळवणची देवी आहे। येथे आपण 9 दिवस खूप उत्साहात वातावरण सगळीकडे तुम्ही बघितलं असेल आहे आणि बाहेर आज 23 वर्ष झाले हा सप्ताह संतोष कोथिंबीर यांच्या मार्गदर्शनाखाली आप्पा कोथिंबीर असतील, नंतर देवराम नाना धुमाळ असतील यांच्या मार्गदर्शनाखाली सतत 23 वर्ष हा सप्ताह सुरू आहे आणि खूप उत्साहाच्या वातावरणात सगळं व्यवस्थितरित्या सुरू आहे। नंतर नवसाला पावणारी देवी आहे ही आणि खूप लोकांना आणि खूप भाविक भक्तांना खूप चांगले अनुभव या देवीच्या माध्यमातून आलेले आहेत आणि साळुंद देवी मंदिर ट्रस्ट आणि साळुंद देवी माता मंडळ येथे सेवा भावाने येथे सर्वजण सेवा करतायत। येथे 1 रुपयाचा पैसा कुणी इकडचा तिकडं व्यवहार होत नाही आणि प्रत्येक जण इथं काम करतो, हे सेवा भावाने काम करतो हे सांगणं जरुरीचं आहे। देवीची सेवा करतात इथं 9 दिवस उपवास आहे। उद्या आता या मंदिराचं दरवर्षी सालाबादाप्रमाणे ठरल्याप्रमाणे होम हवन होणार आहे। उद्या 2 वाजता होम सुरू होऊन 6 वाजून 7 मिनिटांनी पूर्णावती आहे। तर एकदम यावर्षीचं पण वातावरण दरवर्षी तिथलं वातावरण खूप छान असतं। यावर्षी मंडप आपण चांगल्या प्रमाणात केलेलं आहे आणि बाहेरचं वातावरण बाहेरचं कन्स्ट्रक्शन एकदम व्यवस्थितरित्या झालं आहे। त्याच्यामुळं येथे येणारा भक्त आल्यानंतर त्याला इतकं प्रसन्न वाटत आहे, म्हणजे मला आत येऊन लोक सांगतायत की एकदम छान वातावरण तयार झालेलं आहे इथलं। त्याच्यामुळे अजूनही आपण अशीच सेवा पुढे करत राहू आणि संतोष कोथिंबीर आणि नाना धुमाळ असतील, आप्पा कोथिंबीर असतील, NK असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण अजून पुढे जाऊ एवढं निश्चित बोलतो आणि थांबतो। मी देवराम धुमाळ, मी इथे 2002 पासून सप्ताहामध्ये चालू। विश्वास पाठक पूर्वी, आता ते नाहीत आणि पोपट शेठ कोथिंबीर पाहत होते। त्यानंतर आता आम्ही त्यांच्या पाठीमागे त्यांचा बोजा वाढायला सुरुवात केलेली। आमच्या मागे आम्ही बी आमच्या मुलांच्या हातात देणार आहे। आम्ही बी आता जवळजवळ वयस्कर झालेलो आहे सगळे। रामकृष्ण आहे। नमस्कार, मी कांतीलाल कोथिंबीर, श्रीगोंदा। अजय साळुंद देवीचे ट्रस्ट पुण्याचे जे पाठक कुटुंब आहे, तसेच आमचं कोथिंबरे कुटुंब, आमचे चुलते पोपटराव कोथिंबरे आणि पाठक साहेब यांनी मिळून जे वैभवशाली देवीचा नाव लौकिक केलेलं आहे, त्याबद्दल या दोन्ही कुटुंबांना मी लाख अशा शुभेच्छा देतो। माझे बंधू असतील, संतोष कोथिंबरे असतील, अरविंद कोथिंबरे असेल, आप्पा कोथिंबरे असेल, नानासाहेब धुमाळ असतील आणि आता आमच्या बाजूला असलेले पाठक असतील, हे जे रात्रंदिवस मेहनत घेतात आणि येणाऱ्या प्रत्येक भाविकाची आदरपूर्वक अशी विचारपूस करून त्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची पूर्णपणे दखल घेतात। त्याचा मला सार्थ अभिमान आहे। परत एकदा मी या दोन्ही कुटुंबाला, पाठक कुटुंब आणि कोथिंबरे कुटुंबाला लाख शुभेच्छा देतो। बोला। आपल्या श्रीगोंद्याचं एक जागृत देवस्थान माता साळुंद देवी हिचा उत्सव या ठिकाणी सुरू आहे। उत्सव सुरू होत असताना या ठिकाणी हे पाठक कुटुंबीय असेल, धुमाळ परिवार असेल, कोथिंबीर परिवार असेल यांच्या माध्यमातून हा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो। सुंदर असे या ठिकाणी देवीची पूजा होऊन हा या ठिकाणी उत्सव आणि ज्या दिवशी होम होतो आणि होम झाल्यानंतर पौर्णिमेला पर्यंतचा कार्यक्रम होतो आणि या नवरात्राची सांगता होती। या नवरात्रामध्ये जो काही भाविक भक्त येतो आणि आपला नवस या ठिकाणी करतात, ते नवस या ठिकाणी पूर्ण होतात जातात
ते पूर्ण झालेले नवस फेडण्यासाठी ज्यावेळेस येतात त्यावेळेस आमचे सचिन भाऊ पाठक आहेत, यांच्याशी ते लोक भेटतात की आमच्याकडे अशी आम्ही देवीकडे मागणी केली आणि आमची ती पूर्ण झाली. असे भक्तजण येतात आणि आई जगदंबा प्रत्येकाला आशीर्वाद देते. त्यामुळे हे जागृत देवस्थान आहे. तर आणि यामध्ये तालुकाच नव्हे तर सर्व जिल्ह्यातून या ठिकाणी भाविक भक्त येत आहेत. एवढे वेगवेगळ्या सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी येऊन आई जगदंबेचं दर्शन घेत आहेत. आई राजा उदय उदय सगळे करू होईल. बुधवारी काहीच नाही मग नुसते पण खाल्ल्या आणि तालुक्याच्या प्रांगणामध्ये सोडवणाऱ्या भावी भक्तांनी या गावाचा आनंद घ्यावा. तसेच आलेले सर्व